हरे कृष्णा. प्रभू रामचंद्र आणि सीतामाई वनवासात असतानाची ही कथा आहे. एकदा सीता मातेला खूप जास्त तहान लागते आणि ती प्रभूंना सांगते, प्रभू मला खूप तहान लागली आहे. प्रभू रामचंद्र लांब लांबपर्यंत बघतात पण कुठेच त्यांना जलाशय दिसत नाही. सगळीकडे अगदी दूरपर्यंत जंगल असतं. त्यांना प्रश्न पडतो की आता सीतेची तहान मी कशी भागवू, कारण तिला खूप प्रचंड प्रमाणात तहान लागलेली असते. ते पृथ्वी मातेला प्रार्थना करतात की हे पृथ्वी माते, इथे जवळ कुठे जलाशय असेल त्याचा मार्ग मला दाखव. आणि त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन पृथ्वी माता तिथे एक मयूर पक्षी येतो. तो मयूर पक्षी म्हणतो, हे भगवंता, इथे जवळच एक जलाशय आहे जिथे सीतामाई आपली पाण्याची तहान भागवू शकते. मी तिथे उडत उडत जाईन आणि तुम्ही चालत येणार तर तो आपली चुकामुक होऊ नये म्हणून रस्त्यात जाता जाता मी एक मयूरपंख टाकत जाईन. त्या मयूरपंखाला बघत बघत तुम्ही पुढे या, म्हणजे तुम्हाला ते जलाशय मिळेल. ठरल्याप्रमाणे तो मयूर पक्षी उडत उडत तिथे जातो आणि जाताना रस्त्यात तो प्रत्येक ठिकाणी एक 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 मयूर पंख टाकत जातो. तुम्हाला जर माहिती असेल तर मयूर पंख हे एका विशिष्ट काळी एका विशिष्ट ऋतूमध्येच गळून पडतात. आणि जर मयूर पक्षाने, मोराने त्याच्या इच्छेविरुद्ध जर मोरपंख खाली टाकला तर त्याचा मृत्यू जवळ येतो, त्याला इतक्या यातना सहन होतात. प्रभू रामचंद्र तो मयूरपंख बघत बघत त्या जलाशयापर्यंत जातात. सीतेमाईची तहान भागते आणि मयूर पक्षी श्री रामचंद्रांना म्हणतात की या जगाची तू तहान भागवतो, आज तुझी तहान भागवण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. आता माझी कुठलीच इच्छा राहिलेली नाहीये. मला आनंदाने मृत्यू आला आहे आणि तुमच्या सेवेत मला मृत्यू आला आहे, यासारखं सौभाग्य काहीच नाही. पण प्रभू रामचंद्र त्यांना म्हणतात की सीतेची तहान भागवण्यासाठी तू स्वतःचा मृत्यू कवटाळलास, तुझं हे ऋण मी नक्की फेडीन. माझ्या पुढच्या अवतारामध्ये मी तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या श्रीकृष्ण अवतारामध्ये त्यांच्या माथ्यावर मोरपीस धारण करतात. हे आपण बघतो की प्रभूंच्या माथ्यावर, श्रीकृष्णांच्या माथ्यावर नेहमी नेहमी मोरपंख हा असतोच. या जगाचा विधाता, सगळ्यांचा करता धरता, त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं एक पानही हलत नाही असे प्रभू, जर त्यांना सुद्धा ऋणानुबंध आहे, त्यामध्ये ते देखील बांधलेले आहे, जर कर्मांची लेनदेन त्यांच्यासाठी सुद्धा आहे, तर आपण कोण? आपण जेव्हा म्हणतो की का ही व्यक्ती माझ्या आयुष्यात आली असेल, माझ्याबरोबरच असं का घडलं असेल, मी खूप प्रेम दिलं त्याच्या बदल्यात मला फसवणूक का मिळाली असेल, किंवा जेव्हा घरात कुणाच्या मोठ्यांची आपल्याला सेवा करावी लागते तेव्हा आपल्याला असं वाटतं मीच का, तेव्हा नेहमी ही कथा आठवा की जोपर्यंत एखाद्या आत्म्याचे आणि आपले लेनदेन नाहीयेत, कर्माची देवाणघेवाण पूर्ण झाली नाहीये, तोपर्यंत तो जीव आपल्यासमोर नेहमी येत राहणार. म्हणून मार्गात येणारं प्रत्येक कर्म, प्रत्येक गोष्ट मनापासून पार पाडा, म्हणजे ते कर्माची लेनदेन पूर्ण होईल. जेव्हा का समोर येईल तेव्हा स्वतःच्या मनाला सांगा की अरे स्वतः भगवंत जर ऋणानुबंधनामध्ये अडकलेले आहे तर आपल्यासारखे जीव काय. म्हणून मार्गात येणारी प्रत्येक सेवा, प्रत्येक कर्म हे मनापासून पार पाडावं, कारण जोपर्यंत आपले आणि त्या व्यक्तीचे ऋणानुबंध नाहीत, त्या व्यक्तीचे आणि आपल्या कर्माची लेनदेन पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणीच आपल्यासमोर येत नाही. त्याच्यामुळे कळत नकळत कुठल्या मार्गावर जर कुठला हात आपल्याला साथीसाठी मिळालेला असेल, कुठला हात अगदी इच्छा नसतानाही सोडावा लागत असेल, तेव्हा समजून घ्या की ऋणानुबंध संपले आणि आपल्या आयुष्याचा प्रवास खूप हसत खेळत मजेने जगत राहा. कारण ऍट द एंड आपलं आयुष्य चालवणारा तो आहे, आपल्याला श्वास देणारा तो आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्या हातात आपली दोरी आहे. आपल्याला फक्त आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात येणारी ती गोष्ट, ते कर्म मनसोक्त जगायचे आहेत आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला खाली कमेंट्समध्ये कळवा. आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. हरी हरी बोल.